नमस्कार, मी दीपक साळुंखे. जनमित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. आज जागतिक आदिवासी दिन. या जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. आज 9 ऑगस्ट 2025 जागतिक आदिवासी दिवस संपूर्ण विश्वामध्ये साजरा केला जातो. 23 डिसेंबर 1994च्या संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय दशकादरम्यान जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्या भारतात आदिवासी समाजात बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तिलका मांझी, भिल्ल असे अनेक क्रांतिकारक होऊन गेले. स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे आहे. आजच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त या क्रांतिकारकांचे आवर्जून स्मरण केले जाते. जगभरातील आदिवासी लोकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी, भावी पिढीला आदिवासी समाजाचे महत्त्व समजण्यासाठीही या दिवसाचे महत्त्व आहे. आदिवासी समाजातील चालीरीती, रूढी, परंपरा, कलागुणांना वाव मिळून जीवनमानाची प्रगती व्हावी यासाठीही या दिवसाचे महत्त्व आहे. आपल्या भारतीय संविधानामध्ये सन्मानपूर्वक आदिवासी समाजाला अनुसूचित जमाती म्हणून मान्यता देण्यात आली आहे. आपल्या भारतात 745 विशिष्ट समाजातील जमाती आहेत. त्यामध्ये लक्षणीय आदिवासी लोकसंख्या आहे. भारतात आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सन्मानपूर्वक अधिकार आहेत. या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी समाजाची प्रगती व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. जागतिक आदिवासी दिनानिमित्त वाडा शहरात खंडेश्वरी नाका येथे आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये विविध स्तरातील प्रशासकीय अधिकारी, राजकीय पक्षांचे पुढारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम, जनजागृतीपर व्याख्यान, आदिवासी युवक युवतींची रॅली काढण्यात आली.
वाडा पंचायत समिती कार्यालय समोरील संविधान स्तंभांची पूजा वाड्याचे तहसीलदार श्री अंधारे यांच्या हस्ते करण्यात येऊन जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आमच्या व्हिडिओतील वृत्ताला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या जनमित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनवरतीही प्रेस करा. धन्यवाद.